नमस्कार, आपण पाहत आहात DS न्यूज. मी दीपक शिंदे. या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी 31 तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे. आपल्या शेतीमालाला भाव नाही, आपल्याला कर्जमाफी नाही, आपल्याला पीक विमा नाही, मात्र 31 तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरून द्यायचं आहे. सांगण्यात आलं तुमची कर्जमाफी करू, तुम्हाला 1 रुपयामध्ये पीक विमा देऊ, मात्र पीक विमा दिला नाही, कर्जमाफी दिली नाही, मात्र 31 तारखेच्या आत पूर्ण कर्ज भरून या सांगितलंय. कंटामुक्ती इकडे सरकार आहे. आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या 4 दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये 24% वाढ केलाय. 24% वाढ म्हणजे 1 लाखाला 24,000 रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे. अण्णा, खासदाराला 1 लाखाला 24,000 रुपये वाढवले. कशाला माहितीये का? कशाला म्हणा? आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला, आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला, हा खासदार येणार, ताफा घेऊन येणार, त्या शेतकऱ्याच्या थडग्यापासून येऊन उभा राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळूवरचं लोणी खाणार. त्यासाठी खासदारांना 24,000 रुपये पगार वाढून आणि पगार कसा वाढवला तात्या? या वर्षी निर्णय घेतलाय 4 दिवसापूर्वी. आणि पगार कधीपासून वाढवणार माहितीये का? मागच्या 2 वर्षीपासून तो पगार लागू करणार आहे, पेन्शन बी लागू करणार आहे, भत्ता बी लागू करणार आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या कापसाला भाव